नमस्कार. माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित त्यामधील दशांश अपूर्णांक भाग 1. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल युट्यूब चॅनल पाहिलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, दशांश अपूर्णांक म्हणजे काय, तर ज्या अपूर्णांकाचे छेद 10, 100, 1000 असेल म्हणजे 10च्या पटीत असतात त्यांना दशांश अपूर्णांक म्हणतात. ज्या अपूर्णांकाचे छेद 10, 100, 1000 असे म्हणजे 10च्या पटीत असतात त्यांना दशांश अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ मी लिहितो बघा, 4/10 छेद 10 आहे, 15/100 छेद 100 आहे, 10च्या पटीत आहे. 3/1000 10च्या पटीत आहे. म्हणजे ज्या अपूर्णांकांचे छेद 10, 100, 1000 असे म्हणजे 10च्या पटीत असतात त्यांना दशांश अपूर्णांक म्हणतात. लक्षात आलं? पुढे आता बघा, दशांश अपूर्णांकाचं वाचन. एक उदाहरण समजा 16/10 बरोबर आहे. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण याला काय करूया, दशांश अपूर्णांकात रूपांतरित करू. हा काय आहे तुम्हाला मागे झाले, अंशाधिक अपूर्णांक आहे बरोबर ना. आता याला आपण काय करू, इथे बघा 1च्या पुढे शून्य किती आहे, 1 आहे. मग ही अंशातली संख्या आहे तशी लिहून घ्या 16. आता या 1च्या पुढे जेवढे शून्य आहेत ना ते काय करायचं, आपला उजवा हात हा बघा, मी आता या स्क्रीनकडे तोंड केलेलं आहे आणि अशा वेळेला माझा जो हा हात आहे उजवा, त्या उजव्या हाताकडून डावीकडं यायचं. जर 1 शून्य असेल तर 1 घर यायचं. मग या ठिकाणी 1 घर आलं बघा, 1.6. याचं वाचन काय होईल, 1.6. आता पुढचे समजा 3/100 ना. आता या ठिकाणी बघा 3 आहे तसंच लिहायचं मगाशी सांगितल्याप्रमाणे. 1च्या पुढे शून्य किती आहेत, 2 आहेत ना. मग उजवीकडून 2 घर मागायचं, पण अरे इथे एकच घर आहे, मग दुसरं घर तयार करू आपण. म्हणजे काय करूया आपण, इथे शून्य मांडू. झाली का 2 घर. आता 2 घरानंतर दशांश चिन्ह द्या, दिलं. पण इथं काहीतरी पाहिजे ना अंक, म्हणून या ठिकाणी मी 0 देतो. लक्षात आलं, 0.03 याचं वाचन काय होईल, 0.03. किती सोपं आहे बघा. अजून एक बघू, 27/1000 ठीक आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 27 लिहून घ्या. किती शून्य आहेत, 1च्या पुढे 3 आहेत. मग 3 घरे इकडे या, 1, 2. पण इथं घर 2च आहेत. मग काय करूया, तिसरं घर आपण तयार करूया. झाली 3 घरं. आता दशांश चिन्ह देऊया आणि मग इथे 0 म्हणजे 0.027. वाचन किती सोपं आहे बघा. शून्याला शून्यच म्हणणार आहे, दशांश चिन्ह आहे हे टिंब म्हणजे दशांश चिन्ह. नंतर याला 0च म्हणायचं, याला 2च म्हणायचं, याला 7च म्हणायचं. 0.027 आहे की नाही सोपं. आता पुढे बघा, या ठिकाणी काय केलंय, हे अपूर्णांक दिले बरोबर आहे. आता या ठिकाणी 5/10 आहे बरोबर आहे. आता याला याच्यामध्ये लिहायचं म्हणजे शतक कोणतं आहे, दशक कोणतं आहे, एकक कोणतं आहे. मग दशांश चिन्ह कधी येणार, दशांश, शतांश आणि सहस्रांश. आणि मग याचं वाचन काय येते, तर पहिल्यांदा मी याला ना दशांश अपूर्णांकात रूपांतरित करतो. 5 तर तुम्हाला माहिती आहे तसंच लिहून घ्यायचं. 1च्या पुढे शून्य किती आहे, 1. मग 1 घर इकडे यायचं. मग 1 घर इकडे म्हणजे 5च्या आधी. आणि अंक तर पाहिजे म्हणून 0. म्हणजे हे कसं लेखन झालं, 0.5 हे त्याचं वाचन झालं. आता बघा या ठिकाणी एककाच्या घरात काय दिसतंय तुम्हाला, हे बघा एककाचं घर कसं ओळखायचं, तर हे जे दशांश चिन्ह आहे ना, या दशांश चिन्हाच्या डावीकडचं पहिलं घर
दशांश चिन्हाच्या डावीकडचं पहिलं घर एककाचं असतं. मग या ठिकाणी एककाच्या घरात 0 आहे. दशकाच्या घरात काय आहे का? नाही. मग या ठिकाणी दशकाच्या इथं काही लिहित नाही, शतकाच्या इथं काही लिहित नाही, कारण नाहीच आहे ना. मग दशांश चिन्ह द्या आणि दशांशच्या घरात 5 लिहा. आता 5 दशांश म्हणजे काय समजून घ्या. 5 दशांश म्हणजे 5/10. लक्षात येतंय? दशांशच्या घरात 5 लिहिले याचा अर्थ 5/10. 10 पैकी 5 भाग. मग 5/10 म्हणजेच 0.5. ठीक आहे. आता शतांशच्या घरात काही नाही, सहस्रांशच्या घरात काही नाही. दशांश चिन्हाच्या उजवीकडचं पहिलं घर दशांशचं असतं. दशांश चिन्हाच्या डावीकडचं पहिलं घर एककाचं असतं. ठीक आहे. आता याचं वाचन करू. 0.5. ठीक आहे. 0.5. दुसरं 7/100. बघा, जर तुम्हाला येत असेल ना तर काय करायचं माहितीये का? व्हिडिओ पॉज करायचा आणि माझ्या आधी सोडवायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. 7/100. मग मी 7 आहे तसंच लिहिलं. एकाच्या पुढे 2 शून्य आहेत म्हणजे उजवीकडून डावीकडे 2 घरे यायचे. मग जिथे एक घर आहे दुसरं घर तयार केलं मी. झाले. आणि आता दशांश चिन्ह दिलं पण त्याच्या आधी अंक पाहिजे ना, म्हणून 0 दिला. 0.07. लक्षात आलं? मग आता मला सांगा इथे एककाच्या घरात काय आहे? 0. नंतर दशांश चिन्ह, नंतर दशांशच्या घरात 0, नंतर शतांशच्या घरात 7. म्हणजे याचं वाचन कसं होईल? 0.07. काय होईल? 0.07. 0 दशांश चिन्ह 0 आणि 7. ठीक आहे. 0.07. आता 14/10 बघा या ठिकाणी 14 लिहायचं. एकाच्या पुढे 0 किती आहेत? 1 ना. मग उजवीकडून डावीकडे 1 घर या. 1 दशांश चिन्ह 4. एककाच्या घरात 1 येणार. नंतर दशांश चिन्ह. दशांशच्या घरात 4. दशांशच्या घरात 4 म्हणजे काय? 4/10. ठीक आहे. 1 दशांश चिन्ह 4. सोपं आहे ना? काय आहे त्याच्यामध्ये? ठीक आहे. आता पुढे बघा. 512/1000. 512 मी आहे तसंच लिहिणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 512 लिहिलं. आता 3 शून्य आहेत म्हणून 3 घरं उजवीकडून डावीकडे येणार. 1 2 3 दशांश चिन्ह दिलं आणि मग 0. 0.5 1 2. मग मला सांगा एककाच्या घरात 0च आहे. दशांश चिन्ह दिलं. दशांशच्या घरात 5, शतांशच्या घरात 1 आणि सहस्रांश ज्याला आपण हजारांश सुद्धा म्हणतो त्याच्या घरात किती आहे? 2. मग त्याचं वाचन काय होईल? 0.512. लिहू. 0 5 1 आणि 2. ठीक आहे. 0.512. आता पुढे काय? 8/1000. ठीक आहे. आता या ठिकाणी काय कराल? 8 आहे तसंच लिहून घ्या. 3 शून्य आहेत म्हणजे तुम्हाला 3 घर इकडे यायचंय उजवीकडून डावीकडे. मग हे पहिलं घर, दुसरं घर तयार केलं, तिसरं घर तयार केलं, दशांश चिन्ह दिलं आणि मग 0 लिहिलं. 0.008. मग एककाच्या घरात 0च आहे. दशांश चिन्ह 0 0 आणि मग 8. सोपं आहे की नाही? मग हे काय वाचन? 0.008 0
दशांश चिन्ह 0 0 आणि मग 8. ठीक आहे, आलं लक्षात? पुढे जाऊया. आता दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत. आता इथे बघा 345 दशांश चिन्ह 65 आहे. 345 दशांश चिन्ह 65 आहे. आता तुम्हाला माहिती आहे दशांश चिन्हाच्या डावीकडे पहिलं घर एककाचं आहे, मग मी एककात 5 लिहितो. हे समजतंय ना तुम्हाला म्हणालो? एककाच्या डावीकडे पहिलं घर दशकाचं असतं, मग त्याच्यामध्ये 4 म्हणजे दशक 4 म्हणजे 4 दशक म्हणजे किती रे? 40. या 4 ची स्थानिक किंमत झाली 40. दशकाच्या डावीकडे पहिलं घर असतं शतकाचं, मग ते तिथे 3 आहे, इथे लिहिलं 3 शतक म्हणजे 3 ची स्थानिक किंमत 300 झाली, 4 ची स्थानिक किंमत 40 झाली, 5 ची स्थानिक किंमत 5च झाली, कारण एकक 5 एकटे 5. आता हे दशांश चिन्ह दिलं. दशांश चिन्ह नाही द्यायचं, इथं मी चिन्ह नाही. तर इथं दशांशच्या घरात काय येणार आहे? तर दशांशच्या घरात येणार 6. आता हे 6 म्हणजे काय? तर 6/10. लक्षात घ्या, दशांश 6 म्हणजे 6/10 म्हणजे याची स्थानिक किंमत किती असणार आहे? याची स्थानिक किंमत असणार आहे 0.6. समजतंय? दशांश म्हणजे ज्याच्या छेदस्थानी 10 आहे, शतांश म्हणजे ज्याच्या छेदस्थानी 100 आहे. इथे बघा हे दशक 4 म्हणजे याची स्थानिक किंमत येणार 40, याची स्थानिक किंमत येणार 5 एककाची, आणि याची स्थानिक किंमत किती येणार 300. ठीक आहे, या खाली स्थानिक किमती आहेत. नंतर 300 शतक म्हणाल तर नाही, 3 शतक म्हणजे 300 हे असं मी लिहिलंय. 4 दशक म्हणजे 40, 5 एकक म्हणजे 5, 6 दशांश म्हणजे 0.6 ही त्याची स्थानिक किंमत. आता मला सांगा शतांशच्या घरात 5 आहे की नाही, मग त्याची स्थानिक किंमत काय येईल बघा? 5/100. मगाशी सांगितल्याप्रमाणे 5 लिहून घेतले आणि 2 शून्य आहेत म्हणून 2 घर उजवीकडून डावीकडे या. हे तर पहिलं घर आहे, मग दुसरं घर तयार केलं आणि दशांश चिन्ह दिलं आणि मग 0 दशांश चिन्ह 0.5. ठीक आहे, म्हणजे आता याचं वाचन कसं करा? 345 दशांश चिन्ह 65. काय? 345 दशांश चिन्ह आणि काय 65 345 दशांश चिन्ह 65. ठीक आहे, आता पुढचं 48 दशांश चिन्ह 231. ठीक आहे, मग आता एककात किती? दशांश चिन्हाच्या डावीकडचं पहिलं घर एककाचं मग इथं आलं 8, मग 8 ची स्थानिक किंमत 8च येणार, कारण 8 म्हणजे जाळ. दशांश चिन्हाच्या डावीकडचं पहिलं घर एककाचं, त्याच्या डावीकडचं पहिलं घर दशकाचं म्हणजे 4, म्हणजे याची स्थानिक किंमत किती? 40 येणार. 4 दशक म्हणजे 40 हे तुम्हाला माहिती आहे. आता बघा 40 दशक म्हणू नका, 4 दशक म्हणजे 40 असं मी खाली लिहिलेलं आहे. आता शतकाच्या घरात काहीच नाही आहे. आता दशांशाच्या घरात 2 आहेत, म्हणजे 2 ची स्थानिक किंमत काय येणार? तर बघा दशांशच्या घरात 2 आहेत म्हणजे 2/10 होणार की नाही, म्हणजेच 0.2. ठीक आहे, लक्षात आलं? शतांशच्या घरात 3 आहेत म्हणजेच काय 3/100 ना, म्हणजे 3 लिहिले, 2 शून्य आहेत म्हणून 2 घर. इकडे दशांश चिन्ह हे कळत आहे ना? उजवीकडून डावीकडे 2 घरे आहेत, 2 शून्य आहेत म्हणून 0.03. हे का उजवीकडं डावीकडं ते समजून घ्या. 100 ने 3 ला भागलं ते असंच उत्तर येतं. तुम्हाला हे कळत नसेल तर ते करून बघा, पण हे सोपं आहे म्हणून या पद्धतीने साधारणपणे सांगितलं जातं. 1/1000 कारण सहस्त्रांश म्हणजे 1000च्या घरात 1 आहे, म्हणजेच काय याची स्थानिक किंमत 1 लिहून घेतलं. 3 शून्य आहेत म्हणून 3 घर यायचं, इथं ते 1 घर आहे, दुसरं घर बनवलं, तिसरं घर बनवलं, मग दशांश चिन्ह आणि मग 0 दशांश चिन्ह 001. लक्षात येते? आता याचं तुम्ही वाचन करू शकता. कसं? 48 दशांश चिन्ह 231. 48
3 1 होतं की नाही सोपं? काहीच अवघड नव्हतं. पुढे जाऊ. पाव, अर्धा, पाऊण यांचे दशांश अपूर्णांकात लेखन. हा तर एक भाग आहे. हा तर एक आहे. याचा आपण काय दशांश अपूर्णांकात रूपांतर करत नाही. परंतु यांचं मात्र करू. थोडस पांढरा रंग देतो. आता बघा, या ठिकाणी एका वर्तुळाचे आपण भाग किती केले? 4. त्या 4 मधला तुम्ही एक भाग घेता, म्हणजेच त्याला तुम्ही म्हणता पाव. बरोबर आहे ना? देवा, मला पाव आणि मला सगळी गणितं बरोबर सोडवायला येऊ दे. पण तो पाव वेगळा आणि हा पाव वेगळा. तर हा पाव म्हणजे 4 भागातला एक भाग ज्या वेळेला आपण घेतो तेव्हा त्याला पाव म्हणतो. आता आपल्याला करायचं काय? हे दशांश अपूर्णांकात लिहायचं. मग त्यासाठी काय करायला लागतं बघा. पहिल्यांदा बघा, 1 ही 4 पेक्षा लहान आहे. 1 ही 4 पेक्षा कसे लहान आहे, म्हणजे 4 ने 1 ला भागताना पहिला भाग लागेल शून्याचा. बरोबर आहे? बघा, बाकी राहील 1, त्याच्या पुढे मी मनाचा शून्य घेतो, म्हणजे झाले 10. मनाचा शून्य घेतला म्हणून मी या ठिकाणी दशांश चिन्ह दिलं. कळतंय? मनाचा शून्य घेतला म्हणून दशांश चिन्ह दिलं. 4 एके 4, 4 दुनी 8, 4 त्रिक 12. 12 मोठे आहेत, बोट मिटलं. 4 दुनी 8 म्हणजे भाग कितीचा लागला? 2चा. मग 10 तून 8 वजा केले, बाकी राहिली 2. बरोबर आहे? मला पुढे भाग लावायचा आहे म्हणून मी या 2 ला पुन्हा मनाचा शून्य दिला. आता मी दशांश चिन्ह देणार नाही. दशांश चिन्ह घ्या, दस द्यायचं. पुन्हा पुन्हा शून्य घ्यायचं, पुन्हा पुन्हा देत बसू नका, चुकल सगळं. तर आता इथं झाले 20. मग आता 4च्या पाड्यात 20 आहेत. 5 4 25. म्हणजे या ठिकाणी पाव 0.25. लक्षात घ्या, पावचं दशांश अपूर्णांकात लेखन कसं करणार? 0.25. आलं लक्षात? पुढे आता हे कसे 2 भाग आहेत, त्यातला एक भाग घेतला म्हणजे आपण लिहिणार कसं? 1/2. म्हणजे त्याला तुम्ही अर्धा म्हणता ना. 2 भागातला एक भाग घेतला म्हणजे अर्धा. मग या अर्ध्याचं आपण दशांश अपूर्णांकात लेखन कसं करणार? 2 पेक्षा 1 लहान आहे. पहिल्यांदाच भाग लागला शून्याचा, बाकी राहिले 1. त्याच्या पुढे मी मनाचा शून्य घेतो, कारण भाग तर मला लावायचा आहे. मनाचा शून्य घेतला म्हणून मी इथं दशांश चिन्ह दिलं. आणि 2च्या पुढे 10 5 2 5 10. कळतंय? 0.5. अर्धा म्हणजे काय? 0.5. तुम्हाला एखाद्या वस्तूचा अर्धे भाग काढायचे असतील तर तुम्ही काय कराल? 1/2 ने गुणा किंवा 0.5 ने गुणा. त्याला समजा 16 आहे, 16चा अर्धा काढायचा आहे ना, मग 16 गुणिले 1/2 करा किंवा 16 गुणिले 0.5 करा. बरोबर आहे? आता पाऊण. पाऊण म्हणजे काय? 3 भाग घेतले 4 भागांपैकी. पाऊण म्हणजे 3 भागातले आपण 4 भाग 4 भागातले आपण 3 भाग घेतले. सॉरी, 4 भागातले 3 भाग घेतले म्हणजे आपण पाऊण घेतले म्हणतो. आता याला भाग लावू. दशांश अपूर्णांकात लेखन करायचंय. 4 0 0, कारण 3 हे 4 पेक्षा लहान आहेत. मग आता 3 त्याच्या पुढे घेतले 0, मनाचा शून्य घेतला, मग मी दशांश चिन्ह दिलं. 4 7 28, 4 8 32. नको, मोठे घ्यायचेच नसतात, भाग लावत असतात. मग 4 7 28. मी तुम्ही 7चा भाग लागला, 30 मधून मी 28 वजा केले तर 2 येतात. आता मी पुन्हा एकदा मनाचा शून्य घेतो, मला परत भाग लावायचा आहे. मग 20 झाले. 4च्या पुढे 20 आहेत, पाडेपाठ आहेत तुम्हाला. 25 म्हणजे तुम्ही पाऊंडला कसं लिहिणार? दशांश अपूर्णांकात 0.75. ठीक आहे, लक्षात येते? पुढे जाऊ. आता याचं बघूया. पाव, अर्धा, पाऊण यांचे दशांश अपूर्णांकात लेखन मध्ये. आता इथे बघा, इथे काय? हा एक पूर्ण आहे, हा दुसरा पूर्ण आहे, हा तिसरा पूर्ण आहे. मग मी लिहितो कसं? 3 पूर्ण आहे आणि हा पाव भाग आहे 1/4. आता मी मगाशी काय सांगितलं? पाव म्हणजे कसं लिहितो आपण? 0.25. म्हणजे या ठिकाणी 3 भाग पूर्ण अधिक 0.25. मग आता याची बेरीज केली तर हे जे पूर्ण भाग आहेत त्यांची बेरीज होईल. 3 अधिक 0 3 होणार, दशांश चिन्ह 2 5. हे समजतंय? यालाच आपण काय म्हणतो? 3.25. बघा, 3 आणि पाव काय?
पाव सव्वा पाव मागं मी सांगितले 3.25 ठीक आहे 3.25 मग सांगितलंय पाव म्हणजे 0.25 अर्धा म्हणजे 0.5 आता इथे बघा हा एक पूर्ण आहे आणि हा अर्धा आहे मी लिहिणार कसं एक आणि हा अर्धा बरोबर आहे एक पूर्ण असा लिहितात आणि तुम्हाला माहिती आहे ना रे अर्धा म्हणजे कसं लिहितात 0.5 मग काय होईल एक आणि 0 पूर्ण त्यांची बेरीज केली 1.5 म्हणजे दीड एक आणि अर्धा होतो दीड नाही तर 1.5 म्हणतात काय काय मुलं 1.5 दीड आता हे तुम्हाला बेरीज आहे ना ही लक्षात आली का ही पहिल्यांदा उभी मांडणी पण करतो आम्ही 3 अधिक 0.25 आता इथं काहीच नाही म्हणजे 0.0 देऊन 0.0 मांडले 5 2.3 हे अशा पद्धतीने आलेलं हे समजून घ्या तुम्ही पुढे अशी उदाहरणं आहेतच आता बघा आणखी एक पूर्ण आहे आणि पाव आहे 4 भागातला एक म्हणजे पाव एक पूर्ण आणि पाव म्हणजे काय सव्वा आता दशांश अपूर्णांकात 1 अधिक 0.25 पावसाठी आपण 0.25 लिहितो पुन्हा पुन्हा रिपिटेशन करतोय तुमचं पाठच होऊन जाईल समजूनच जाईल डोक्यातच राहील 1.25 म्हणजे सव्वा ठीक आहे सोबत आता याचं तुम्ही करू शकता की नाही हा एक भाग पूर्ण हा एक भाग पूर्ण म्हणजे 2 भाग पूर्ण आहे ज्या वेळेला आपल्याला वाटतं की आपल्याला येतं व्हिडिओ थांबवायचा उत्तर सोडवायचं नंतर तपासायचं पॉज करतो ना आपण व्हिडिओ ते करायचं हे 2 पूर्ण आणि पाऊण भाग आहे ना 3/4 4 भागातला 3 भाग म्हणजे पाऊण मग आता तुम्ही मला सांगा 2 अधिक किती करू मी 2 अधिक किती करू पाऊण म्हणजे 0.75 म्हणजे हा पूर्ण बेरीज झाली 2.75 पावणे 3 किती पावणे 3 हे माग झालंय पावणे 3 बोलताना पुढचा अंक बोलतो म्हणजे पुढची संख्या बोलतो लिहिताना मागचे लिहितो पावणे 3 बोलतोय 3 लिहितो इथं 2 पाहुणे 3 वाजता येणार आहेत म्हणजे 3 वाजले नाही 2 वाजून गेले 3 वाजायचे अशा पद्धतीचं हे समजावं म्हणून आता खालील बेरीज करा काय हे सगळं दिसतंय मोठं पण आपण सोपं करू आता बघा मी लिहून घेतो ही अशी उदाहरणं करताना ना दशांश चिन्ह एका खाली एक आलं पाहिजे बाकी मग त्या गणितात काय राहतच नाही आता बघा 0.5 मी आहेत त्याच क्रमाने लिहितो बघू तर मला येतंय का तसं आणि मग हे 5 पूर्ण आहेत पूर्ण म्हणजे कुठे इथे येणार आता मला सांगा इथं काहीच नाही मग इथं दशांश चिन्ह देऊन मी 0 लिहितो 5.0 म्हणजेच 5 ठीक आहे पुढे बघा 0.05 मग दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं नंतर इथे 0 इथं 5 आता इथं काहीच नाही मग इथं पण 0 मांडून घेतो लगेच पुढे 5.05 5 पूर्ण आहेत इथं लिहिले दशांश चिन्ह 0 आणि 5 आहे की नाही सोपं पुढे 0.005 पुन्हा 0 पूर्ण आहे दशांश चिन्ह नंतर 0 आणि 5 कळतंय इथं काय नाही मी लगेच 0 मांडून ठेवतो तर पायरीने जाऊया म्हणजे काय होतं चुकत नाही नंतर पुन्हा आता बघा 0.00005 ठीक आहे पूर्ण 0 आहेत ना 0 दशांश चिन्ह किती आहे 4 0 आहेत 1 2 3 4 आणि मग 5 इथं काहीच नाहीत म्हणून 0 मांडत जाऊ कारण हे इकडे 0 मांडले ना तर काही किंमत वाढत नाही आहे तीच राहते ठीक आहे आता सांगा मला तुम्हाला बेरीज करता येईल की नाही ठीक आहे 5 बरोबर आहे ना इथे 0
इथे 5, इथे 5 आणि 5 10 0 हातचा आला 1, 5 आणि 1 6, इथे दशांश चिन्ह 5 आणि 5 10 म्हणजे 10 दशांश चिन्ह 6 0 5 0 5. थोडं वाटेल की काय मोठं उदाहरण होतं, पण पायरीने गेलं की काहीच चूक नाही. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह मांडा, मग काहीच होणार नाही. काहीच होणार नाही म्हणजे चूक होणार नाही. नाही तर मला काहीच होणार नाही म्हणजे काय. आता बघा खालील बेरीज करा. 40 अधिक 0.4 बघा पूर्ण इथं आहे 0.4, इथं काय नाही म्हणून मी इथं 0 दिला. नंतर अधिक 0.04 0.04 पुन्हा अधिक 4. अच्छा इथे अधिक, इथं पुन्हा अधिक 4, पुढे काय नाही म्हणून दशांश चिन्ह 0 मांडले, इथे 0 मांडलं, इथे 0 मांडलं. हे तेव्हाच मांडत जायचं जेव्हा खाली येतं तेव्हा. म्हणजे काय होतं, चुकण्याची काही शक्यताच राहत नाही. पुन्हा बघा अधिक, इथे 0 घेतला, दशांश चिन्ह 0 0 आणि 4, इथे 0 मांडला, इथे 0 मांडला, इथे 0 मांडला, इथे 0 मांडला. आता बघू 4/4 4/4 4/4 4/4, पण हे दशांश चिन्ह द्यायला विसरू नका. आणि मग हे 4 44 दशांश चिन्ह 4 4 4. हे दशांश चिन्ह इकडे तिकडे झालं की उदाहरण चुकलं, त्यामुळे ते चुकू द्यायचं नाही. ठीक आहे. पुढे 44 दशांश चिन्ह 4 4 4 उत्तर आल्यानंतर पुढचं होतं 50 किलोग्रॅम 70 ग्रॅम दशांश अपूर्णांकात लिहा. आता बघा काय ती गंमत. 50 किलोग्रॅम. आता ह्यासाठी हा तक्ता आहे ना पाठ करायचा. तर इथं म्हणाल तुम्ही काय लिहिलं नाही, तर इथं आहे ना आपण काय बघतो, एक वस्तुमान बघतो, त्यानंतर अंतर बघतो, धारकता बघतो ना, मग त्यानुसार जे आता इथं किलोग्रॅमचं आहे ना, मग इथं मला ग्रॅम द्यायला लागेल. समजतंय. जर लिटर विचारलं असतं तर मी मध्ये लिटर लिहिलं असतं. मीटर अंतर विचारलं असतं तर मी इथं अंतर विचारलं मीटर दिलं असतं. आता बघा, आता मी बोलतो कसे, पाठ तुमचं झालं पण असेल. मिली सेंटी डेसिग्रॅम डेका हेक्टो किलोग्रॅम, मिली सेंटी डेसिग्रॅम डेका हेक्टो किलोग्रॅम. ह्या रिदमनी पाठ करून टाकायचं. कधीच या पद्धतीची जी दशमान परिमाणांची जी उदाहरणं आहेत ना ती चुकत नाही. ती पुढे आपण डीप बघणारच आहोत, पण आता आधी आले ना तर आता करून टाकू. मिली सेंटी डेसिग्रॅम डेका हेक्टो किलोग्रॅम. इथं लिटर असतं तर काय म्हटलं असतं, मिली सेंटी डेसी लिटर डेका हेक्टो किलो लिटर. मीटर असतं तर मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो किलोमीटर. अशा पद्धतीने. आता त्यांनी काय म्हटलं 50 किलोग्रॅम. बघा 50 किलोग्रॅम म्हणजे या किलोग्रॅमच्या घरात 50 पूर्ण व्हायला पाहिजे. झाले 50 किलोग्रॅम. आणि 70 ग्रॅम, मग ग्रॅमच्या घरात 70 पूर्ण व्हायला पाहिजे. मग इथे मी 0 देतो आणि इथे 7 देतो. आता बघा ग्रॅमच्या घरात 70 पूर्ण झाले. हे समजतंय का तुम्हाला? हे समजतंय का? 50 किलोग्रॅम 70 ग्रॅम या पद्धतीने. मग आता इथे काहीच नाही म्हणून इथे आला 0. काय इथे काहीच नाही, जिथे 0 पाहिजे ना, कारण मध्ये तर जागा भरली पाहिजे. म्हणून लक्षात आलं. आता 50 किलोग्रॅमचे ग्रॅम किती होणार, तर बघा इथे 0 इथे 0 इथे 0 म्हणजे किती होणार 50,000 ग्रॅम. इथपर्यंत कोणती तयार होते. 50 किलोग्रॅमचे हेक्टोग्रॅम किती होणार, तर 500 हेक्टोग्रॅम. लक्षात येत आहे. अशा पद्धतीने. आता हे दशांश अपूर्णांकात कसं लिहायचं, तर सोपं आहे. 50 पूर्ण आहे, दशांश चिन्ह दिलं 0 आणि मग 70. समजलं का तुम्हाला? हे समजलं का? दशांश अपूर्णांकात लिहिलं 50 पूर्ण 50 किलोग्रॅम, दशांश चिन्ह 070. म्हणजे इथे लिहिले तरी चालते. एवढंच. पुढे जाऊया. 315 मीटर आणि
21 मिलीमीटर दशांश अपूर्णांकात लिहायचं. आता या ठिकाणी बघा मिली सेंटीमीटर, आता मी मीटर लिहिणार कारण अंतर आहे, मीटर दिलेलं आहे, इथं ग्रॅम नाही लिहिणार. मिली सेंटीमीटर काय हेक्टर किलोमीटर. आता 315 मीटर आहे, मग मीटरच्या घरात 315 पूर्ण व्हायला पाहिजे. मग इथं बघा 5 1 आणि 3 झाले का बघा मीटरच्या घरात 315 पूर्ण. इथे मी किलोच्या घरात मागाशी 50 का लिहिले कारण इथं इकडचं घर मी नव्हतं बनवलं म्हणून इथे, पण आता इथे मात्र तुम्ही डायरेक्ट 315 लिहिलं तर चुकलंच समजायचं, मागे लिहा म्हणजे 315 होईल. ठीक आहे, 315 मीटर. 21 मिलीमीटर, 21 मिलीमीटर, मिलीमीटर मध्ये 21 पूर्ण व्हायला पाहिजे. 1 आणि हे 2 झाले बघा 21 मिलीमीटर. मध्ये काहीच नाही म्हणून इथं दिलं आपण 0. म्हणजे आता याचं रूपांतर कसं करणार, तर 315 पूर्ण आहे, दशांश चिन्ह द्या, नंतर 0 2 1 झालं दशांश अपूर्णांक. 315 दशांश चिन्ह 0 2 1 हे काय म्हणाल तुम्ही, मीटर. मगाशी लिहायचं राहिलं का किलोग्राम, ठीक आहे मीटर, मगाशी किलोग्राम लिहायचं राहिलं. आता बघा 12 शतक, शतक म्हणजे 100, मग 12 शतक म्हणजे 1200 होणार ना, लिहितो मी 1200 अधिक उभी मांडणी करतो 4 एकक म्हणजे मी इथे लिहितो 4. 8 दशांश काय म्हणताय, 8 दशांश काय समजलं, 8/10, 8 दशांश म्हणजे 0.8. ठीक आहे, मग इथं मी लिहिणार 0, इथे दशांश चिन्ह 8 कारण 0 पूर्ण आहे म्हणून इथं हे 0 इथं, मग इथं काहीच नाही, इथं मी 0 म्हणतो, इथं पण मी 0 म्हणतो. पुढे बघा अधिक करायचं अजून 3 शतांश. 3 शतांश कसं लिहितं तरी 3 शतांश 300 म्हणजे बघा 3 लिहायचे, 2 शून्य आहेत म्हणून 2 घर, एक घर बनवलं. 0.03. मग आता इथं 0.0 आणि 3 कळतंय, सोपं आहे की नाही सांगा मला. मग इथं काहीच नाही, मग इथं 0 बनवा, इथे 0 बनवा, इथे 0 बनवा, बरं म्हणजे लिहा. आता 2000 ठीक आहे, 2/1000. तुम्हाला माहिती नाही कसं करायचं ते, 2 लिहून घेतले, 3 शून्य म्हणून 3 घर इकडे यायचे उजवीकडून डावीकडे. हे पहिलं घर, हे दुसरं घर, हे तिसरं घर, दशांश चिन्ह आणि 0 0 दशांश चिन्ह 002. मग 0 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहा, 0 0 आणि मग 2. इथं काहीच नाही, मग इथे 0 इथे 0 इथे 0 आणि इथे 0. आता मला सांगा बेरीज करणं काय रे अवघड आहे, काहीच नाही, करूया. 2 इकडे, 3 इकडे, 8 इकडे दशांश चिन्ह, इकडे 4 इकडे 0 इकडे 2 1 1204 किंवा 1204 दशांश चिन्ह 8 3 2. 1204 दशांश चिन्ह 8 3 2 झाले की नाही उदाहरण, आहे काय नाही काय. 9 दशांश अधिक 7 शतांश. बघा 9 दशांश म्हणजे 9/10 म्हणजे ज्याला तुम्ही 0.9 म्हणता, बरोबर ना. 1 0 म्हणून उजवीकडून डावीकडे एक घर. 7 शतांश 7/100. 7 लिहिले, 2 0 म्हणून 2 घर इकडे यायचं, इकडं म्हणजे उजवीकडून डावीकडं दशांश चिन्ह दिलं 0. बघा 2 घर आलं, दशांश चिन्ह दिलं 0 म्हणलं. मग त्यांची बेरीज करू, 0.9 अधिक 0.0 7. ठीक आहे, इथं 7 लिहिलं, इथे काहीतरी पाहिजे म्हणून 0 लिहिलं. 0 7 मिळवले 7, 9 0 मिळवले 9, 0.97. सोपं आहे. गणित समजायला लागलं ना तर गणित सोडायला खूप मजा येते विद्यार्थी मित्रांनो. 0.004 या दशांश अपूर्णांकास व्यवहारी अपूर्णांकात लिहा. काय करणार, व्यवहारी अपूर्णांक म्हणजे अंशछेद स्वरूपात. सोपं आहे. 4 दिसते, लिहून टाका. तुम्ही म्हणाल
काय करणार असं. आता या दशांश चिन्हाच्या उजवीकडे बघा, मगाशी दशम चिन्ह देत असताना आपण म्हणत होतो उजवीकडून डावीकडे या. आता आपल्याला व्यवहारी अपूर्णांक लिहित असताना काय करायचं, किती शून्य द्यायचे ते ओळखायचं कसं, तर या दशांश चिन्हाच्या उजवीकडे घरं किती आहेत, 1 2 3, मग 3 शून्य द्यायचे असतात. 1 2 3 आणि मग 1 या. झालं बघा, दशांश अपूर्णांकास व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरित करून झालं 4/1000. आता बघा, मग अशी सांगितल्याप्रमाणे मी 4 1 2 3 3 घर, हे दुसरं घर झालं, हे तिसरं घर झालं, मग दशांश चिन्ह अशा पद्धतीने आलं जुळलं. म्हणजे आपल्याला रूपांतरित कसं करायचंय या पद्धतीने 4/1000. ठीक आहे. 25 पैसे रुपयांमध्ये कसे लिहिले जातात, कसे लिहिले जातात 25 पैसे, कसे लिहिल्या. आता बघा, 1 रुपया म्हणजे किती पैसे, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, बरोबर ना. मग 25 पैशांचे रूपांतरित करायचे रुपयांमध्ये, 25 पैशांचं रूपांतर कशात करायचंय, रुपयांमध्ये. मग या 25 ला 100 ने भागा. 25 पैशांचे रुपयांमध्ये रूपांतर करत असताना त्याला 100 ने भागायचं. मग बघा, मी 25 आहे तसे लिहून देतो. किती शून्य आहेत, 2 ना. 2 घरं उजवीकडून डावीकडे या ना. 1 2 आलो. 0.25 रुपये, हे काय आहेत, रुपये. लक्षात येतंय, 0.25 रुपये. झालं. आता समजा मी म्हटलं की 75 पैसे त्याचं रुपयांमध्ये रूपांतरित करा. म्हणजे 75/100, 75 लिहिले, 2 शून्य, 2 घरं उजवीकडून डावीकडे या, 1 2. समजा मी म्हटलं 8 पैसे, कसं रे करणार, जमेल की नाही. 8 लिहा, छेदस्थळी 100 करा, बरोबर. 8 2 शून्य म्हणून उजवीकडून डावीकडे 2 घर या, पण इथे एकच घर आहे, दुसरं घर तयार केलं दशांश चिन्ह आणि बघा 2 शून्य म्हणून 2 घर इकडे येऊन आपण दशांश चिन्ह दिलं, 0 दिलं, 0.08 रुपये. इथे रुपये ना, इथे रुपये ना, कारण पैशांचं आपण रुपयांमध्ये रूपांतर करतोय. तर ठीक आहे, हा होता भाग 1 दशांश अपूर्णांकातला. भाग 2 मध्ये आपण आणखी उदाहरणं पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून समजा मी एखादा व्हिडिओ अपलोड केला ना लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. स्कॉलरशिप परीक्षेत 100% यश मिळवायचंय, गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे, जरूर व्हिडिओ पाहत राहा, सराव करत राहा, यश तुम्हाला मिळणारच. धन्यवाद.